नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील सौंदडी हिरापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहासमोरील जागेवर ग्रामपंचायतीने कथित अनधिकृत अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून अतिक्रमण हटवावे अशी मागणी सावित्रीबाई फुले महिला संघ आणि स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच 8 दिवसात कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे. दर्यापूर तालुक्यातील मौजा सौंदडी हिरापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहासमोरील जागेवर ग्रामपंचायतीमार्फत कथित अनधिकृत अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. सावित्रीबाई फुले महिला संघ आणि स्थानिक रहिवाशांनी जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे निवेदन सादर करून या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की अतिक्रमणामुळे सार्वजनिक जागेचा वापर बाधित होत असून नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो आहे. तसेच संबंधित कामासाठी आवश्यक कायदेशीर परवानग्या घेण्यात आल्या आहेत का याबाबतही संशय व्यक्त करण्यात आला आहे. तक्रारदारांनी प्रशासनाला विनंती केली आहे की जर हे अतिक्रमण बेकायदेशीर असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले तर ते तात्काळ हटविण्यात यावे. याचबरोबर अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात यावे आणि संबंधित अधिकारी किंवा जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी ही मागणी करण्यात आली आहे. सौंदडी हिरापूर येथील नागरिकांनी प्रशासनाला 8 दिवसांचा अल्टिमेटम दिला असून निर्धारित मुदतीत कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. आता या प्रकरणात जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेते आणि चौकशीचे निष्कर्ष काय येतात याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. सौंदडी हिरापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहासमोरील कथित अतिक्रमणाचा हा मुद्दा आता जिल्हा प्रशासनाच्या दारात पोहोचला आहे. प्रशासन या तक्रारीची चौकशी करून काय निर्णय घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.